हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बी ब्लॉगमध्ये. आणि आज स्वागत डायरेक्ट थेट मोठो ब्लॉगमध्ये करतो आहे, कारण की निघालो तेव्हा खूप धावपळ चालू होती. 5ला निघायचं होतं, बऱ्यापैकी वेळेत निघालो. आता 5 वाजून 28 मिनटं आली आहेत आणि आपण आहोत ऐरोली ब्रिजवर. टायटल समजल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आता चाललो आहे गाडेश्वर डॅमच्या इथे. सो मी आहे, माझी पहिली बायको संत्याबाई आणि वहिन्या, आणि जयेश दादा गायकर आणि वहिन्या आपल्याला पुढे जॉईन करतील. सो चला. आणि माहीत नाही हे मी केलं आहे की नाही, पण हा माझा पहिला ब्लॉग आहे जिथे मी माझा घेतलेला ड्रोन यूज करणार आहे. कालच नाही, सॉरी 1 तारखेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी DJI मिनी 4 Pro हा ड्रोन घेतला आहे आणि आज त्याची पहिली फ्लाईट घेणार आहे मी. माहीत नाही, खूप असं भीती टाईप वाटते, नर्वस टाईप होतं आणि लेट्स सी. चला. सो आता तर आपण आहोत ऐरोली आणि जयेश दादा काय भेटणार आहेत जुईनगरला. सो मी फ्यूल कालच भरून घेतलेलं, पण संध्याबाईला फ्यूल टॉपअप करायचं आहे. सो एक आपला फ्यूल ब्रेक होईल आणि त्यानंतर थेट गाडी असेल जुईनगरला आणि मग तिथून गडेश्वर डॅम. मग अशी एक गोष्ट ॲड ऑन करायची राहिली, ते म्हणजे मी जो ड्रोन घेतला आहे तो फक्त मी आणि माझी पहिली बायको हिलाच माहिती आहे. बाकी सगळ्यांसाठी पूर्णपणे सरप्राईज आहे. माझं खूप टाईमपासून चाललेलं आहे की ड्रोन घ्यायचा आहे, पण फायनली आता घेतला आहे. आणि ह्या चौघांपैकी कोणालाही माहिती नाही, अंदाजही नाही की मी ड्रोन घेऊन आलो आहे. माझ्याबरोबर बॅगेत आहे आता सध्या टॉप बॉक्समध्ये. तर त्यांच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे. कारण म्हणजे अभि आला असं अजून मजा आली असते, त्याला पण हे सरप्राईज आहे, कोणालाच माहिती नाही अजून. सो जेव्हा हा ब्लॉग लाईव्ह गेला असेल तेव्हाच लोकांना कळालं असणार हा ड्रोनचं. टाईम चेक 5:42. संताबाई तिथे पेट्रोल भरतो आहे. जस्ट आपण IKEAच्या पुढे आलो आहे आणि मी कालच भरून घेतलं जसं की मग अशी मी बोललो. डन, फ्यूल अप आणि थेट आता जुईनगर. जस्ट जयेश दादा गायकर यांचा फोन आला, तो पण ऑलमोस्ट पोचतोच आहे तिथे आता. सो हे चौघा मी इथे वाट बघतोय. जयेश दादा गायकर आले आहेत. सो टाईम चेक 6:02 आणि आपण निघालो इथून. अराऊंड 50 मिनटाचा प्रवास आहे, अजून जवळच आहे तसं गाडेश्वर. सो चला. पोचलो आहे कामोटे मॅगडीच्या इथे आणि इथून खालून जायचं आता आपल्याला वरती मुंबई पुणे एक्सप्रेसवे, जिथे तसंही बाईक्स अलाउड नाही आहेत. पनवेलमधल्या ब्रिजच्या खालून जायचं आहे आपल्याला. युजली आपण लोणावळा जाताना वरना होतो जरा, यावेळेला खालून जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे खांदा कॉलनीच्या इथून. खांदा कॉलनीच ना? हां. सो हे आता करंटली आपण लागलो आहे माथेरानवाला रोडला आणि 6:22 झाली आहेत. हलका सनराईज दिसतो आहे अधूनमधून अडून. सनराईज व्हायला लागला आहे, पण आपण थोडं खालच्या लेवलला झाडांमुळे तो आपल्याला दिसत नाही क्लिअरली. बघूया, जसा पुढे दिसेल तसा दाखवतो मी तुम्हाला. मस्त वाटतं क्लाउड्स वगैरे पण. फायनली आता सनराईज तुम्ही बघू शकता. बसपासून असाच झाडांच्या आडून दिसत होता, आता थोडा बऱ्यापैकी क्लिअर व्ह्यू आला आहे. मला वाटलेलं आपण खूप लवकर पोचू, म्हणजे सनराईज वगैरे ड्रोनमध्ये बघायला मिळेल असं वाटलेलं. जबरदस्त व्ह्यू आहे.
रस्त्याची कंडिशन अजूनपर्यंत तरी खूप चांगली आहे, म्हणजे अराऊंड 90% तर रस्ता चांगल्या कंडिशनमध्येच आहे. थोडे मध्ये मध्ये पॉटहोल्स वगैरे आहेत आणि अपडाऊन्स आहेत. आणि ऑलमोस्ट पोचलो आलो आपल्या स्पॉटला. आता डॅम येईल. ओके, हे बघा लेक आहे इथे ही. अच्छा अच्छा, ओके ओके, डॅमचं बॅकवॉटर आहे. हां हां, डॅमचं बॅकवॉटर. आणि आय थिंक जेव्हा पीक पावसाळा ते पूर्ण भरलेलं असेल. सो हा आपल्या लेफ्ट साईडला आहे गडेश्वर डॅम. नॉर्मली पाण्याने भरलेलं असतं, पण आता उन्हाळ्याचा सीझन आहे म्हणून आपल्याला इथपर्यंत बाईक चालवायला मिळते. चिखल बघा ना, चिखलामध्ये अडकेल कुठेतरी पुढे. जबरदस्त लोकेशनला पोचले. तुम्ही पण वाह्यात बडबड करता. अरे खरं आणलं? येस, काय आणलंय? ड्रोन. नाही, नाही. ड्रोन आणला. अरे अरे हो, घेतला? घेतला तू? पहिली फ्लाईट आहे आज. विमान विमान. पहिला टेक ऑफ. मोरया. मोरया. तर मग हे या लोकेशनला ड्रोन शॉट्स घेऊन झालेत आणि जबरदस्त मजा आली. ड्रोन शॉट होप तुम्हाला आवडले असतील. अजून एका पुढच्या लोकेशनला जाणार आहोत ड्रोन शॉट घ्यायचं. आणि सध्या ही लोकेशन आहे मस्त. इथे चंदेरी, प्रभागड, माथेरानची रेंज, गारबेट प्लॅटू हे सगळं आजूबाजूने. हो चला आता इथून निघूया. भेटूया पुन्हा एकदा मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. वेलकम टू मोटो ब्लॉग सेटअप. हे निघालं आहे परतीच्या प्रवासाला. मस्त होता हा स्पॉट. आणि शक्य झालं तर परत अजून कुठेतरी एखादा स्टॉप घेऊ जर त्या डॅमवर जाणं अलाउड असेल तर. लेट्स ट्राय करू, बघूया आपल्याला डॅमवर जायला मिळतं आहे का. मिळालं तर मजा येईल. आता अदरवाईज जाऊ आपण पुढे आपला खाण्याच्या ब्रेकच्या दिशेने. सो जस्ट पास झालो, तो गेट बंद होता त्यामुळे सध्या तरी आता सरळ जाऊया पुढेच रिटर्न जर्नी. हे आपल्या राईट साईडला गडेश्वर मंदिर आहे, जे इकडचं मेन मंदिर आहे. लोक येताना इथे जातात, पण आम्ही सध्या घाई झालं आहे. आम्हाला 10पर्यंत रिटर्न पोचायचं आहे म्हणून आम्ही आता थांबत नाही. पण नेक्स्ट टाईम बहुतेक पावसाळ्यात आम्ही नक्की इकडे येऊ एकदा, त्यावेळेला थांबू.
पोचलो आपण पुन्हा एकदा न्यू पनवेलला. 8 वाजलेत आणि परफेक्ट आहे शॉर्ट राईडसाठी परफेक्ट स्पॉट आहे. 9-10पर्यंत आरामात घरी जाऊ शकतो आपण. पोचलो आहे 8:18 DY पाटील स्टेडियम शहीद्यावर. आणि प्लॅन असा आहे की आता घरी नाही जात आहे. आम्ही चाललो आहे वाशीला. ब्रेकफास्ट आम्ही पनवेलमध्ये करणार होतो पण विचार केला वाशीलाच जाऊ डायरेक्ट. फायनली तिरुपती डोसाच्या इथे थांबलो आम्ही वाशीला. एक मेन डोसा आहे तो अजून. जयेशने एक छोटासा डोसा मागवला आहे. हा बघा तिकडे जयेश त्या साईडनी बघू बघू नाही दिसत आहे. कनेक्टेड नाही आहे. नाहीये ते टनेल मध्ये ऍक्सिडेंट झाला. तोडून द्या नाही होत आहे. खूप मोठा रे थोडं इथे शेवटपर्यंत कोण नाही दिसत आहे. 1 hour later. सो हा झाला आहे आमचा ब्रेकफास्ट आणि निघालो आता पुन्हा रिटर्न आणि चाललो आम्ही जयेश दादा गायकर यांच्या घरी. आणि आजचा हा व्लॉग ओव्हरऑल व्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि नक्की ड्रोन शॉट कसे वाटले ते नक्की सांगा. पहिलाच ट्राय होता माझा. चलो बाय बाय, टेक केअर.